नाताळच्या सुट्या आणि नवीन वर्षानिमित्त तुळजापुरात भाविकांची प्रचंड गर्दी दर्शनासाठी झाल्याचं पाहायला मिळतं। केवळ तुळजापूरच नाही तर कुलधर्म कुलाचार पूजा करण्यासाठी नवदाम्पत्यांनी तुळजापुरात गर्दी केली आहे। विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। विठ्ठल दर्शनासाठी रांग गोपाळपूर रोडपर्यंत पत्राशेडपर्यंत गेली। विविध शाळांच्या सहली पंढरपुरात दाखल झाल्यात। तसंच जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठीही भाविकांनी मोठी गर्दी केली। सलग सुट्ट्या असल्यानं भाविकांच्या जेजुरी गडावर दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत। यंदा ख्रिसमससह न्यू इयर सेलिब्रेशन चांगलं जोरदार होणार आहे। त्याला कारण आहे 24, 25 आणि 31 डिसेंबरच्या पहाटे 5 वाजेपर्यंत मद्य विक्री सुरू राहील। हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, परमिट रूम, ऑर्केस्ट्रा बार पहाटे 5 वाजेपर्यंत खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे। त्यामुळे 24, 25 आणि 31 डिसेंबर ते दुसऱ्याच दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत पार्टी करता येणार आहे। मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरात पहाटे 5 वाजेपर्यंत आस्थापना सुरू राहतील। गृह विभागानं आज हा आदेश जारी केला। या तिन्ही दिवशी वाईन शॉप मध्यरात्री 1 पर्यंत सुरू राहील तर बियर बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत। तसंच आउटडोअर म्युझिक कॉन्सर्ट साठी 12 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे। 24, 25 आणि 31 डिसेंबर आणि 1 तारखेला पहाटे 5 पर्यंत पार्टी करता येणार आहे। पाच वाजेपर्यंत मद्य विक्री या तारखांना सुरू राहील। वाईन शॉप मध्यरात्री 1 वाजेपर्यंत तर बियर बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहतील। हॉटेल, रेस्टॉरंट्स, परमिट रूम, ऑर्केस्ट्रा बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। आउटडोअर कॉन्सर्टसाठी रात्री 12 वाजेपर्यंतच परवानगी असेल। मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपुरात गृह विभागाने हे आदेश जारी केले। राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा न्यूज पॉइंट 20 मधून। दालनापाठोपाठ मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप करण्यात आलंय। राम शिंदेंना ज्ञानेश्वरी तर चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक, सामंतांना मुक्तगिरी, पंकजा मुंडेंना पर्णकुटी बंगला देण्यात आलाय। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतली। सूर्यवंशी कुटुंबियांचं सांत्वन केल्यानंतर राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केलाय। सोमनाथची पोलिसांनी हत्या केली असून याला जबाबदार मुख्यमंत्री आहेत असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केलाय। राहुल गांधींनी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। सोमनाथ सूर्यवंशीच्या अंत्यसंस्कारावेळी वाकोडेंना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला। मारहाण करून सोमनाथची हत्या केली असा गंभीर आरोप सोमनाथच्या आईनं केलाय। सोमनाथच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, लवकरात लवकर न्याय द्या अशी मागणी आईनं केली आहे। कपड्यांचा रंग निळा असला म्हणजे कोणी आंबेडकरवादी होत नाही असा टोला खासदार नारायण राणे यांनी राहुल गांधींना लगावला। राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्यावर नारायण राणे यांनी टीका केली आहे। राहुल गांधी हे परभणीत राजकारण करण्यासाठी आले, त्यांना सोमनाथ कुटुंबाची सहानुभूती नाही असा घणाघात सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केलाय। तसंच आम्ही सर्व लोकांचे नेते आहोत हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, त्यांच्या नाटकीला लोक जुमानणार नाहीत असाही हल्लाबोल शिरसाटांनी केलाय। परभणीतील आंबेडकरी चळवळीचे नेते विजय वाकोडेंच्या निधनानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। वाकोडे साहेबांनी कधीच घरचा विचार केला नाही, त्यांच्यासाठी समाज हा नेहमीच प्राधान्याचा विषय होता असं त्यांच्या मुलीनं म्हटलंय। बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वात मवियातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली। यावेळी आरोपींना तात्काळ अटक करा आणि वाल्मिक कराडला सहआरोपी करा या मागण्यांवर चर्चा झाली। या पार्श्वभूमीवर 28 डिसेंबरला बीड पोलीस अधीक्षक कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आलाय। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर नाना पटोलेही आक्रमक झाले। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून त्यांची चौकशी करा अशी मागणी पटोलेंनी केली आहे।
अजित पवारांवर ज्या वेळेला आरोप झाले तेव्हा त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्यात आलं होतं, त्यामुळे मुंडेंना काढल्यानंतरच देशमुखांना न्याय मिळेल असं पटोले म्हणाले. परभणीतील घटना आणि अमित शहांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ धाराशिवच्या परंडा आणि नळदुर्गमध्ये मोर्चा काढण्यात आलाय. यावेळी सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाईसह अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. नाशिकमध्ये परभणी घटना आणि अमित शहांच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आलाय. मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन करत राहू असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय. सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला सरकारनं 1 कोटी रुपये आर्थिक मदत करावी अशी देखील मागणी करण्यात आली. महत्वाची बातमी आहे. अजित पवारांनी पुण्यात कंत्राटदाराला चांगलंच झापलंय. तुला काम जमत नसेल तर काम सोडून दे असं दादांनी सुनावलंय. आज वडूबुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळाच्या विकास आराखडा कामाची पाहणी अजित पवारांनी केली. यावेळी काम नीट न झाल्यानं अजितदादा कंत्राटदारावर चांगलेच संतापले. तुझ्याच्यानी काम होणार नाही, मला तुला हे काम द्यायचं नाही, तुला दुसरं कुठलं काम तू काम करू शकत नाही. माझं 100% राज्याचा अर्थमंत्री म्हणून मत आहे. तू या भानगडीमध्ये पडू नको. भावनिक प्रश्न आमच्या सगळ्यांचा, हे आमचं दैवत आहे, त्याच्यावर अजिबात या भानगडीत पडू नको. यांना रोज बोलतो काम तो करणार आहे, काहीच काम नाही झालं. ही काय पद्धत झाली तुझी? मला तुला काय एवढी हौस आहे कामाची? मला तू काम सोडायला तुझे काय अडचण आहे? काय तुझं नडलंय जेवण? वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची व्यावसायिक भागीदारी असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी केलाय. आव्हाड यांनी या संदर्भात व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेसचा स्क्रीनशॉट पोस्ट केलाय. मंत्र्यांशी संबंध असल्यानं वाल्मिक कराडची निष्पक्ष चौकशी होणार नाही असं मत विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केलंय. धनंजय मुंडेंना बाजूला करून कराडची चौकशी करावी अशी मागणी वडेट्टीवार करतायत. कराड हा मस्साजोग संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी आहे. ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती भुजबळांनी पत्रकार परिषदेत दिली. निवडणुकीत ओबीसींचा महायुतीला आशीर्वाद मिळाला, त्याची आताची नाराजी मी समजू शकतो असं म्हणत फडणवीसांनी 8 ते 10 दिवसांची वेळ मागितल्याचंही भुजबळांनी सांगितलं. छगन भुजबळांना मंत्रिमंडळात समाविष्ट करा अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेकडून करण्यात आली आहे. वर्धात महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणं आंदोलन करण्यात आलं. भुजबळांबाबत फेरविचार न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसणार असल्याचं समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी म्हटलंय. रायगडमध्ये पालकमंत्री पदाचा पेच निर्माण झालाय. आता गोगावले समर्थकांनी दक्षिण रायगडमध्ये फिक्स पालकमंत्री भरत गोगावले अशा आशयाचे बॅनर्स झळकावले. बॅनरमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खातेवाटप झाल्यानंतर आता रायगडमध्ये पालकमंत्री पदाचा रस्सीखेच पाहायला मिळते. रायगडचा पालकमंत्री कोण हे कोणी उघड बोलत नसलं तरी छुप्या पद्धतीनं रस्सीखेच सुरू आहे. मागच्या वेळी आदिती तटकरेंना शिंदे गटानं विरोध दर्शवला होता, मात्र आता गोगावलेही मंत्री झाल्यानं त्यांनी पालकमंत्री पदावर दावा केला. आमचे 3 आमदार आहेत, त्याच्यामुळे आम्ही ती मागणी केलेली आहे. आणि मागच्या वेळेला पण शिवसेनेला ते पालकमंत्रीपद मिळालं होतं, ह्यावेळेला तर मी स्वतः आहे, त्यामुळे ते मिळणं क्रमप्राप्त वाटतंय. आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे निश्चितच या जिल्ह्याला माझ्या रूपाने न्याय देतील. स्वाभाविक आहे, कारण प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या जिल्ह्यामध्ये जिथून आपण मंत्री झालेलो आहोत किंवा जिथून आपण निवडून आलेलो आहोत तिथलं प्रतिनिधित्व पालकमंत्री म्हणून करण्याची संधी मिळावी. मला वाटते आमचे राज्याचे मुख्यमंत्री आपले फडणवीस साहेब असतील आणि एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा हे या संदर्भातला योग्य तो निर्णय जो आहे तो निश्चितपणाने घेतील. भरत गोगावलेंच्या पाठोपाठ आता आदिती तटकरेंचं देखील भावी पालकमंत्री म्हणून बॅनर झळकतात. आदिती तटकरेंच्या बॅनरवर भावी पालकमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये जुंपली आहे.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर सर्वांना न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली आहे। तसंच बावनकुळे यांना अमरावती जिल्ह्याचा चांगला अभ्यास असून ते अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर सर्वांना न्याय मिळेल असं रवी राणा म्हणाले। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आज साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसलेंची भेट घेतली। उदयनराजेंच्या नेतृत्वात चांगलं काम करू अशी प्रतिक्रिया शिवेंद्रराजे यांनी यावेळी दिली आहे। पालकमंत्री पद शिवेंद्रराजे भोसले यांना मिळावं असं वक्तव्य उदयनराजेंनी केलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दरेगाव दौऱ्यावर खासदार संजय राऊतांनी टीका केली। एकनाथ शिंदेंचा हा व्यक्तिगत प्रश्न असून ते गुवाहाटी आणि सुरतला देखील जाऊ शकतात असा टोला त्यांनी लगावलाय। ते कोणत्या रस्त्यानं कुठं आणि का गेले हे रहस्य नेमकं काय आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शोधावं अशी टीका राऊतांनी केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाची पाहणी केली। कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभावरती शौर्यदिन कार्यक्रमाला आंबेडकर अनुयायींचा मोठा जनसमुदाय उपस्थित राहणार आहे। या कार्यक्रमानिमित्त जिल्हा प्रशासनाची व्यवस्था आणि त्यातील त्रुटींचा आढावा अजित पवारांनी घेतलाय। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचं वाशी टोल नाक्याजवळ जल्लोषात स्वागत करण्यात आलं। ढोल ताशांच्या गजरात जेसीबीच्या सहाय्यानं फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आलंय। यावेळी बालकांसाठी आणि महिलांसाठी विशेष काम करण्याचा प्रयत्न असेल असं तटकरे म्हणाल्या। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि राणा रणजितसिंह निंबाळकरांचा अकलूज परिसरात बॅनर लावण्यात आलाय। निशाणात धरलेल्या पोजमधील हे बॅनर सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे। गोरे निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यातील राजकीय वैर हे खरं तर सर्वश्रुत आहे, त्यामुळे बॅनरमधून मोहिते पाटलांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं बोललं जात आहे। पीएम आवास योजनेअंतर्गत आता एका वर्षात 20 लाख घरं देण्याची घोषणा केंद्र सरकार करत आहे। ग्रामीण भागातील कच्चा घरात राहणाऱ्या नागरिकांना याचा फायदा होणार आहे। लाडक्या बहिणींना देखील घरकुल योजनेचा लाभ मिळणार असल्याचं शिवेंद्रसिंह चौहान यांनी सांगितलं। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे ऍक्टिव्ह मोडवर आलेत। पहिल्याच दिवशी मालेगाव तालुक्यातील शाळांना भुसेंनी अचानक भेटी दिल्या। शालेय आरोग्य तपासणी, विद्यार्थी पोषण आहाराबाबत अडचणी त्यांनी जाणून घेतल्या। यावेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधलाय। 5वी आणि 8वीला विद्यार्थी नापास झाल्यास प्रमोट करण्यात येणार नाहीत। केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं याबाबतचा निर्णय जाहीर केलाय। 5वी पुढील नापास धोरण केंद्र सरकारनं आता रद्द केलंय। पूर्वी 5वी आणि 8वीला वार्षिक परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना पास करून पुढच्या इयत्तेत प्रमोट केलं जात होतं। एक कॉल आणि तुम्ही कंगाल व्हाल। 2024 वर्षात सायबर फसवणुकीचे सर्वाधिक गुन्हे नोंदवले गेलेत। महाराष्ट्र आणि मुंबईतही मोठ्या प्रमाणात गंडा घालण्यात आलाय। डिजिटल अरेस्ट, शेअर मार्केट गुंतवणूक यासारख्या नव्या फंड्यांचा वापर करून लोकांची फसवणूक केली जाते। बडतर्फा आयएस अधिकारी पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टानं दणका दिलाय। पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन दिल्ली हायकोर्टानं फेटाळलाय, त्यामुळे कोणत्याही क्षणी पूजा खेडकरला अटक होण्याची शक्यता आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी नागपूर विमानतळाच्या रनवेच्या कामाची पाहणी केली आहे। रनवेचं काम पूर्ण न झाल्यानं गडकरींनी जनतेची माफी मागितली। 1 महिन्यात काम पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी कंत्राटदाराला दिले, तर 3 किलोमीटरच्या रनवेसाठी 1.5 वर्ष कसं लागतं हे हास्यास्पद असल्याचं गडकरी म्हणाले। भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला प्रकृती अस्वस्थ्यामुळे भिवंडीमधील पूर्णा आकृती हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती सुधारत असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय। मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर प्रचंड वाढलाय। थंडी वाढल्यानं अंड्यांच्या भावात देखील तेजी आल्याचं पाहायला मिळतं। यामुळे अंड्यांचे दर आवाक्याबाहेर गेलेत। साधारणपणे एका ट्रे मागे 20 रुपयांची वाढ झाली आहे। अर्थात डझनभर अंडी घेण्यासाठी आता 80 ते 85 रुपये मोजावे लागणार आहेत। थंडी वाढली आहे, त्यामुळे अंडी महागली आहे। एक डझनासाठी 80 ते 85 रुपये मोजावे लागणार आहेत, त्यामुळे अंड्यांचे दर हे सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचं पाहायला मिळत आहे। थंडी वाढली आणि त्यामुळे अंड्यांच्या भावात वाढ झाली।
मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर प्रचंड वाढलाय. थंडी वाढल्यानं अंड्यांच्या भावात देखील तेजी आली असं पाहायला मिळतं. यामुळे अंड्यांचे दर आवाक्याबाहेर गेलेत. साधारणपणे एका ट्रे मागे 20 रुपयांची वाढ झाली आहे. अर्थात डझनभर अंडी घेण्यासाठी आता 80 ते 85 रुपये मोजावे लागणार आहेत. थंडी वाढली आहे त्यामुळे अंडी महागली आहे. एक डझनासाठी 80 ते 85 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे अंड्यांचे दर हे सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचं पाहायला मिळत आहे. थंडी वाढली आणि त्यामुळे अंड्यांच्या भावात वाढ झाली. समृद्धी महामार्गातील बाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं होतं. शिवसेनेचे आमदार हेमंत पाटलांनी मध्यस्थी करत 4 पट मोबदला मिळवून देण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलंय. ठाण्यात महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शनं करण्यात आली. मवियाचे नेते जितेंद्र आव्हाड, राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली. जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग बांधवांनी निदर्शनं केली आहेत. बीड जिल्ह्यातील परळी इथं शिवभोजन चालकानं दिव्यांगाला मारहाण केली होती. त्या शिवभोजन चालकाचा परवाना निलंबित करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी दिव्यांगांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक 3 जानेवारीपासून वर्धा जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करणार आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जाणार आहे. जालना शहर महानगरपालिका प्रशासन ऍक्शन मोडवर आलंय. अवैधरित्या असलेले नळ कनेक्शन धारकांचा शोध घेत विविध शुल्कासह 10,000चा दंड आकारला जाणार आहे. वर्धा शहरात मुख्य पाईपलाईन फुटल्यानं शहरातील पाणीपुरवठा 3 दिवसांपासून ठप्प झालाय. पाईपलाईनच्या दुरुस्तीला आणखी 3 दिवस लागणार असल्याचं पालिकेचे मुख्याधिकारी राजेश भगत यांनी सांगितलंय. अनेक भागात पालिका टँकरनं पाणीपुरवठा करणार आहे. यवतमाळमधल्या स्वामी समर्थ आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय. दिवाळीच्या सुट्टीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना संस्थापकानं परत न आणल्यानं शिक्षणापासून वंचित आहे. संस्थाचालकांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. उल्हासनगर शासकीय जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयातून महिला रुग्णांवर अक्षरशः फरशीवरच गादी टाकून उपचार घेण्याची वेळ आली आहे. या रुग्णालयात महिला कक्षात 60 बेडची सुविधा आहे. मात्र सध्या या वॉर्डमध्ये 120 महिला उपचार घेत आहेत. मध्यवर्ती रुग्णालय हे उल्हासनगरमधील एकमेव शासकीय जिल्हा रुग्णालय आहे. जोशी बेडेकर महाविद्यालयात इलू इलू चित्रपटाच्या टीमनं धमाल केली आहे. यावेळी इलू इलू गाण्यावर कलाकार, विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी ठेका धरलाय. कार्यक्रमाचं व्यवस्थापन महाविद्यालयातील विद्यार्थी गोविंद यादव यांनी केलं. कलाकारांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. नंदुरबार जिल्ह्यात थंडी वाढल्यानं अंड्यांच्या भावात देखील तेजी आली आहे. यामुळे अंड्यांचे दर आवाक्याबाहेर गेल्याचं पाहायला मिळत आहे. एका ट्रेमागे 20 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे डझनभर अंडी 80 ते 85 रुपयांना विकली जात आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये तापमानाचा पारा घसरलाय. त्यामुळे खासगी सह जिल्हा परिषद शाळांच्या वेळात बदल करण्याची मागणी पालकांकडून केली जाते. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना थंडीचा त्रास जाणवू लागल्यानं सकाळी 9 किंवा 10 वाजेनंतर वर्ग घेण्यात यावेत अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे. सोलापूर शहरातील होम मैदानावर कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. या कृषी प्रदर्शनात राधा नावाची बुटकी म्हैस आकर्षणाचा विषय ठरते. या बुटक्या म्हशीची उंची 3 फूट आणि लांबी 6 फुटाची आहे. ही राधा जगातील सर्वात बुटकी म्हैस असल्याचा दावा तिच्या मालकानं केला आहे. क्रिसमसच्या सुट्टी दिवशी म्हणजेच 25 डिसेंबर रोजी एमपीएससीच्या विविध संवर्गातल्या पदांसाठी परीक्षा होणार आहे. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी परीक्षा होणार असल्यानं विद्यार्थी संघटनांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. मात्र एमपीएससीनं अद्याप यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.